संत सोपान काका सहकारी बँक लिमिटेड सासवड। स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या 75व्या जयंतीनिमित्त पुणे विभागातील 5 जिल्हे आणि 57 तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता। स्थळ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे। आपले नम्र संत सोपान काका फाउंडेशन, संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान समिती। संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुढच्या महिनाभरात अजित पवार गटाने शिंदे गटातील जवळपास 40 आमदारांची घरवापसी होणार आहे असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। भाजप आधी जवळ घेतं पण पक्षाला संपवतं हे आता अजित पवार यांना उशिरा कळलं असेल असंही वडेट्टीवार म्हणाले। ते जवळ घेतात आणि पक्षाला संपवतात हे आता अजितदादांना उशिरा कळलं असेल कदाचित। इतरांना कळलंय, आमच्या उद्धव साहेबांना समजलं, त्यावेळेस त्यांनी त्यांच्यापासून दुरावा निर्माण केला। ठीक आहे, पक्ष फुटला, माणसं गेली, पण त्यांनी नव्यानं पक्ष उभा केलाय स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर। हे लोक, भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानांचा पक्ष आहे। त्यांना माणसं घ्यायचे, फोडायचे, वापरायचे, उपयुक्त आहे तोपर्यंत उपयोगात आणायचा, नाहीतर फेकून द्यायचं। आज शिरस्ताच झालेला आहे, बोलायलाच जागा नाही। यांच्यावर ही सगळी गद्दारांची टीका लागलेली मंडळी आहे। हे गेले तर आता परतीचा जोर तर संपलाय, परत काही येऊ शकत नाही। मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, हे गेलेले अजितदादा पवारांच्याकडचे असले किंवा शिंदे गटाकडे असले, पुढच्या महिनाभरामध्ये जवळपास हे यांचे दोघांचे मिळून 40 आमदार घरवापसी होईल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे राज्यामध्ये। आणि त्यांनी कशा पद्धतीचा संपर्क साधत असल्याची माहिती सुद्धा आहे। वस्तुस्थिती काय आहे मला माहित नाही, परंतु ती चर्चा मात्र प्रचंड जोरात आहे आणि हे होण्यामध्ये कुठलीही अडचणही मला दिसत नाही, कारण वारे आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या दिशेने वाहतात। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।